Okay, thank you. And I had a great time with you. Me too. Can I have your contact number? Sorry, I don't share my number. I think you will understand. या इट्स कम्प्लिटली ओके. तुम्हाला परत भेटायचा चान्स मिळाला तर भाग्यच उडेल माझं. नंबर नाही तर ऑटोग्राफ तर देऊ शकता तुमच्या या फॅनला. शुअर. तिने त्याला ऑटोग्राफ दिला आणि तो निघून गेला. जसा तो गेला तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिने मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सायंकाळचे 6 वाजले होते. आज 1 तास उशीर झाला होता तिला. तिने मोबाईलमधली रेकॉर्डिंग बंद केली. टेबलावर उघडं पडलेलं नोटबुक आणि पेन बॅगमध्ये ठेवलं. 1 मिनिट शांत बसून दीर्घ श्वास घेतला आणि बॅग उचलून त्या कॅफेच्या बाहेर पडली. डोक्याला हेल्मेट लावून तिने स्कूटी चालू केली आणि घराकडे जायला निघाली. वाटेत असणाऱ्या बागेतील खेळणारी मुलं, पुढे चौकात असलेल्या फुलांच्या दुकानातील फुलं, तिला आवडणाऱ्या पाणीपुरीचा गाडा, कशालाच बघून तिला आज आनंद होत नव्हता. ती म्हणजे नित्या देसाई. शिक्षणाने MA इंग्लिश. लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड. हळूहळू कथाकथनाचं वेड लागलं तिला. एखादी साधी कथाही अगदी रंगवून सांगायची ती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी गंमत म्हणून आणि मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने ऑनलाईन ब्लॉग लिहायला सुरुवात केली. मित्रमैत्रिणींच्याच काही अनुभवांना अगदी रंगतदार बनवून ती त्या ब्लॉगवर लिहायची. तरुणांमध्ये तो ब्लॉग प्रचंड लोकप्रिय झाला आणि एका साप्ताहिकाकडून तिला त्यांच्यासाठी लिहिण्याची ऑफर आली. आपल्याला आपल्या मनासारखं काम मिळतंय हे बघून तिने होकार कळवला आणि इथूनच झाली सुरुवात तिच्या स्वतःसोबतच्या द्वंद्वाची. आई, मी आले ग. घरात शिरताच ती ओरडली. ए नीतू. हॉलमधून ओळखीचा आवाज आला. रक्षुताई, तू? अगं, कधी आलीस? आताच आले, काही वेळापूर्वी. नित्या तिच्या जवळ जात तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाली. आणि माझी बहीण लेक काय म्हणते? बघशील, तुला मुलगीच होईल. काही हो, पण बाळ म्हणतंय मी जन्माला यायच्या आधी मावशीचं लग्न व्हायला हवं. सोफ्यावर बसत नित्या म्हणाली, नॉट अगेन. प्लीज लग्नाचा विषय नको काढूस. आई रोज सकाळी उपदेशाचे डोस देते मला. बघितलंस, लग्नाचं बोललो की अशीच करते ही. आई किचनमधून बाहेर येत म्हणाली. बघ रक्षा, तू समजू बाबा आता हिला. नित्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत आई म्हणाली, ओ, म्हणून तू अचानक आली आहेस? करा, तुम्हाला जे करायचं ते करा, पण मला एवढ्यात लग्न नाही करायचं. लग्न नाही करायचं म्हणजे काय? असंच घरी बसून ठेवायचं का आता हिला? मावशी शांत हो. मी बोलते ना तिच्याशी. तुझा स्वयंपाक कर बघू. हो, थोडीशी अक्कल दे हिला. म्हणत त्या आत निघून गेल्या. ताई, हे बघ, मला आत्ता लग्नाच्या विषयावर बोलायचं नाहीये, प्लीज. बरं, नंतर बोलूयात. जा आधी फ्रेश होऊन ये, मग मस्त जेवण करूयात आणि जेवण झालं की आपली नेहमीची आईस्क्रीम खायला जाऊया. बोलून ती निघून गेली. नाही हो, जास्त नाही खाल्लं मी आईस्क्रीम. हो, घेते मी स्वतःची काळजी. चला, ठेवते फोन. बाय, लव्ह यू. रक्षाने फोन ठेवला आणि ती खिडकीजवळ उभ्या असलेल्या नित्याच्या जवळ येऊन उभी राहिली. किती दिवसांनी आपण असं भेटतोय ना. आधीसारखी आईस्क्रीम पण खाल्ली आणि आता गप्पा पण होतील. पण यावेळी आपण दोघी नाही, तिघे आहोत. कदाचित चौघे असतो, पण तू काही लग्नाचं नाव घेत नाहीयेस. मला माहिती आहे, आईने स्पेशली त्यासाठीच तुला बोलावलंय. आणि मलाही कुणीतरी हवं होतं ज्याला माझ्या मनात काय चाललंय हे सांगू शकेन. काय झालं नीतू? तुझं कुणावर प्रेम आहे का? किंवा लग्नच नाही करायचं असं काही ठरलंय का तुझं? माझं कुणावर प्रेम असतं तर तुला माहिती असतं. आणि मला लग्न करायचं नाही आहे असं नाही आहे. बस मला वेळ हवा आहे. वेळ? पण कशासाठी? शिकली आहेस, कमवायला लागलीस, आता काय करायचंय? अगं ताई, मी ना सध्या अशा मेंटल स्टेटमध्ये आहे की मला स्वतःसाठी वेळ हवा आहे. मी स्वतःला समजू शकत नाही तर दुसऱ्याला काय समजेन? असं काय चाललंय तुझ्या आयुष्यात? तुझ्या इच्छेनुसार शिकलीस, जॉबही तुझ्या आवडीचाच आहे ना? ते खरं आहे, पण मी कुठेतरी बांधल्या गेल्यासारखी वाटते. तोच पण आहे आयुष्यात. माझ्या कामाचं समाधान असतं पण आनंद नाही. रोज नव्या लोकांना भेटायला जायचं, पेन आणि वही उघडून बसायचं, रेकॉर्डर ऑन करायचा आणि त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं, सोबत एक कॉफी आणि बस, मग घरी परत यायचं. सगळं कंटाळवाणं झालंय.
तर मग सोड ना हा जॉब ज्यात तुला आनंद मिळत नाही. कसा सोडू? कितीतरी वाचक आहेत माझे, कितीतरी फॅन. एवढ्याशा गोष्टीला घाबरून पळून गेली म्हणतील सगळे. आणि जॉब सोडला तर मी काय करणार आहे? मला जसा हवा होता तसा जॉब मिळाला आहे, पण आता लोकांचं बोलणं ऐकून घ्यावंसंच वाटत नाही. तू मावशीसोबत बोललीस या विषयावर? तिचा लग्नाचा पाळा बंद होईल तेव्हा ऐकेल ना ती माझं. गेले 4-5 महिने लग्न लग्न म्हणून मानगुटीवर बसली माझ्या. अगं पण लग्नासारखी गोष्ट वेळेवर झालेली बरी. माझं लग्न झालं तेव्हा मी सुद्धा दंगा घातला होता, मला लग्न नाही करायचं म्हणून, आठवतंय? पण आता बघ मी किती आनंदी आहे सुजयसोबत. बहुतेक तुलाही नाही कळणार आहे मला काय म्हणायचं आहे. तू माझी बहीण असलीस ना तरी आपण मैत्रिणीसारखे वागायचो, पण तू आता माझ्या आईसारखीच वागू लागली आहेस. नीतू अगं, मला झोप येते, उद्या बोलूया म्हणत ती तिच्या बेडवर आडवी झाली. आता तिला कसं समजवायचं याचा विचार करत रक्षा नित्याकडे बघू लागली. आई, भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. सकाळी नित्या डायनिंग टेबलवर बसत म्हणाली. तिच्या पाठोपाठ रक्षासुद्धा बाहेर आली आणि डायनिंगवर बसली. हे घे तुझ्या आवडीचे अप्पे. आईने हसतच अप्प्यांची प्लेट तिच्या समोर ठेवली. नित्या संशयी नजरेने म्हणाली, रोज सकाळी तुझा लग्नाचा पाळा सुरू असतो, आज काय झालं? आणि हे अप्पे? काय हवंय तुला? नाही, अप्प्यांच्या बदल्यात लग्न वगैरे करणार नाहीये मी. बघ रक्षा, म्हटलं ना मी, काही ऐकून घेणार नाही. तिची आवडती डिश बनवली तरीही. मावशी तू शांत हो आणि बस बरं इथे जरा. नित्या शांतपणे अप्पे खाऊ लागली होती. आई तिच्या पुढ्यातल्या खुर्चीत बसली. बाळा, तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना आम्ही. तुझ्या बाबांनी तर तुझ्या मतानुसार घ्यायचं ठरवलंय, पण तू केवळ नकार देतेयस. आई, मी कधीतरी लग्न करणार आहेच, पण आता ती वेळ नाही. मला वेळ हवाय. किती वेळ हवाय तुला? 4-5 महिन्यापासून हेच बोलतेयस तू. अजूनही तुझी इच्छा झाली नाही? तशी तर कधीच इच्छा होणार नाही तुझी. मग काय घरात बसून ठेवायचं तुला? मावशी शांत हो. हे बघ नीतू, लग्न म्हणजे एका दिवसाचं नाही, आयुष्यभराचा समारंभ असतो. एकमेकांचं सुख दुःख वाटलं जातं. तुझ्या मनात काय चाललंय आम्ही समजू शकत नाही आहोत असं तुला वाटतं ना, पण तुझा भावी लाईफ पार्टनर तुला कायम समजून घेईल. तू सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहेस ती परिस्थितीच बदलू शकते. माझा अनुभव आहे हा. असं काही नसतं, स्वतःलाच स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. म्हणजे आम्ही इथे वायफाय बडबड करीत आहोत नाही का? अगं तुला कळत कसं नाहीये? 26 वर्षाची झाली आहे तू. सगळे विचारतात आम्हाला तुमच्या मुलीचं लग्न नाही झालं का म्हणून, पत्तेही देतात. आमची तरी लाज ठेव. नीतू हे बघ, लग्न होईल ते तुझ्या मर्जीनेच होईल. आणि आज म्हटलं आणि उद्या लग्न झालं असं नसतं. मुलाचं स्थळ येणं ते लग्न यामध्ये खूप वेळ आणि प्रोसिजर्स असतात. तुला हवा तो वेळ घे, पण सोबतच मुलांना भेट, त्यांच्याशी बोल. त्यापैकी एकतरी तुला समजून घेणारा असेलच ना. नित्याला तिचं बोलणं पटत होतं, त्यामुळे ती शांतपणे ऐकू लागली. तू सुरुवात तर कर, त्यामुळे तुझ्या आयुष्याला वेगळं वळण मिळेल आणि घरचे खुश. मग मी आता काय करायला हवं असं तुला वाटतं? तू कुणाला तरी भेटायला हवं. कुणाला? माझ्या पाहण्यात आहे एक मुलगा. कोण? आई, तू मुलगा बघून ठेवलास आणि आत्ता सांगतेस? अच्छा, त्यामुळे सुरू आहे ना हे सगळं. आता कळलंय ना तुला, मग भेटून ये त्याला. मला नाही भेटायचं कुणाला. त्यात काय एवढं? एकमेकांच्या आवडीनिवडीच विचारायच्या फक्त. आणि तेवढं कळलं की लग्न करायचं का? अगं म्हणजे आता काही नाही, तू त्याला भेटायला जायचं बस. खूप ऐकून घेतलं तुझं, आता नाही. तू त्याला भेटायला नाही गेलीस ना तर मी स्वतः घेऊन जाईल तुला. आई, तेवढं काय त्यात? तू कितीतरी अनोळखी लोकांना भेटतेस की तुझ्या कामासाठी, मग यालाही तसंच भेट एक अनोळखी म्हणून. इतरांना जसे प्रश्न विचारतेस तसेच त्यालाही विचार. अगं पण आता पण नाही आणि बिन नाही. तू त्याला भेटायला जातीयस म्हणजे जातीयस, यावर चर्चा नको आता. एवढं बोलून आई किचनमध्ये निघून गेली. नित्या हताशपणे म्हणाली, काय नाव काय त्याचं? कुणाल सरदेसाई. 2 दिवसांनी दुपारी 1 वाजता कुणालला भेटायचं ठरलं होतं. आई बाबा आणि रक्षा खूप आनंदी होते, पण नित्याला कसलाच इंटरेस्ट नव्हता त्याला भेटायचं म्हणून भेटायला जाणार होती ती तयार होताना आई आणि रक्षा तिचे मागे लागल्या होत्या, पण ती कोणाचं काही न ऐकता नेहमीसारखीच अँकल जीन्स टॉप आणि केसांचा बन घालून तयार झाली. डायरी पेन आणि मोबाईल बॅगमध्ये टाकत ती घराबाहेर पडली.
आईचं बोलणं सुरूच होतं. ते पूर्णपणे टाळत तिने स्कूटी सुरू केली आणि ती निघून गेली. 15 मिनिटांनी ती त्या नेहमीच्या कॅफेसमोर होती. आईने तिला कुणालचा नंबर दिला, तो तिने सेव्ह केला नव्हता. त्याचा फोटो दाखवला, तो सुद्धा तिने वरवरच बघितला. त्याचा चेहरा स्पष्टपणे आठवत नव्हता तिला. त्याची वाट बघत बाहेर थांबणंही तिच्या जीवावर आलं. ती आत निघून गेली आणि आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली. तिथले वेटर मुद्दामच ती जागा तिच्यासाठी रिकामी ठेवायचे. आई आणि रक्षाने तिला इरिटेट केलं होतं, त्यामुळे ती घरून लवकर निघाली होती. 1 वाजायला अजून वेळ होता, त्यामुळे ती डायरी उघडून कालच्या मुलाखतीदरम्यान लिहिलेलं वाचू लागली. असेच 15 मिनिटं निघून गेले असतील. एक्सक्यूज मी. अचानक कुणीतरी तिच्या पुढ्यात उभं राहून आवाज दिला. तसं तिने त्याच्याकडे बघितलं. नित्या. येस. तो छानशी स्माईल करत म्हणाला, मी कुणाल. मला उशीर तर नाही ना झाला? त्याचं नाव ऐकून ती उभी झाली आणि म्हणाली, नाही, मीच वेळेच्या आधी आले. प्लीज हॅव अ सीट. दोघेही जागेवर बसले. तसा तिने मोबाईल हातात घेतला आणि टेबलावर मध्ये ठेवला. त्याच्याकडे बघत ती म्हणाली, चला सुरू करायचं. काय? ती रोजच्या सवयीप्रमाणे बोलली होती. नित्याच्या लक्षात येताच ती म्हणाली, नाही, काही नाही, चुकून बोलले. ओके. सो ही तुझी पहिलीच वेळ आहे ना कुणाला भेटायची? हो, अशा भेटीची म्हणजे लग्नासाठी पहिलीच वेळ आहे. माझी सुद्धा. काही सेकंद दोघेही शांत होते. नित्याला आज पहिल्यांदा पुढच्याशी काय बोलावं सुचत नव्हतं. रक्षा जरी म्हणाली होती की तू नेहमी जशी मुलाखत घेतेस तसेच प्रश्न विचार, तरी तो आपल्याला लग्नासाठी भेटायला आलाय ही गोष्ट तिला नर्वस करत होती. कुणालच्या मनात तसे भरपूर प्रश्न होते, पण तो मात्र नित्याचा अंदाज घेत होता. शेवटी कुणाल म्हणाला, आपण काहीतरी ऑर्डर करूयात. या, शुअर. त्याने वेटरला बोलवून ऑर्डर दिलं. वेटर निघून गेल्यावर परत शांतता मोडत तो म्हणाला, सो क्रिकेटमधल्या मॅच फिक्सिंगबद्दल काय म्हणणं आहे तुझं? काय? नाही, तू काही बोलत नाही आहेस तर म्हणलं आपणच काहीतरी विचारावं. नाही, मी जरा विचार करत होते. बरं, तू काम काय करतोस? आय एम अ गेम डिझायनर. गेम्स डिझाईन करतो मी. ओह. आणि तू रायटर आहेस, राईट? यंग पीपल ऑफ इंडियामध्ये लिहितेस ना? हो. तुम्ही वाचलंय का? नाही, तुझ्या आईसोबत बोलणं झालेलं माझ्या आईचं. त्यांनी सांगितलं. तसं खूप काही सांगितलं त्यांनी तुमच्याबद्दल. आईचं नाव ऐकताच नित्याचा होता नव्हता मूड गेला. वेटर ऑर्डर घेऊन आला. नित्या काहीतरी विचार करत होती. ती आली तर होती त्याला भेटायला, पण आपल्याला काही जमत नाही आहे असं तिला वाटायला लागलं. जसा वेटर निघून गेला तशी ती म्हणाली, कुणाल, ॲक्च्युली आज मी आईच्या सांगण्यावरून तुला भेटायला आले. अरे वा, मी सुद्धा माझ्या आईच्या सांगण्यावरूनच आलो आहे की. नाही, तसं नाही, म्हणजे माझी इच्छा नसताना इथे आले. माहिती आहे मला. हां, हे सुद्धा आईनेच सांगितलं तुला? नाही, मीच अंदाज लावला. अंदाज कसा? कॅफे बाहेर माझी वाट न बघता आत येऊन बसलीस. लग्नासाठी भेटायचं म्हटल्यावर मला इम्प्रेस करायला म्हणून तू अजिबात मेहनत घेतली नाहीस आणि तुझ्याकडे बोलायला काहीच नाही आहे. एखादी मुलगी अशी वागतीये म्हणजे ती नक्कीच तिच्या इच्छेविरुद्ध आली आहे. त्याचं हे स्पष्टीकरण ऐकून तिला आश्चर्यच वाटलं. अगदी बरोबर. याआधी अशा प्रकारे कुणीच समजून नाही घेतलं मला. खरं तर मी सुद्धा माझ्या वागण्याचा विचार नाही केला की आपल्या एका हालचालीने पुढच्याला आपल्या मनात काय चाललंय हे कळू शकतं. तू सगळ्यांना असाच ऑब्झर्व करतोस? नाही, पण ज्यांच्यात ऑब्झर्व करावं असं काहीतरी असतं त्यांना नक्कीच करतो. आता कुठे ती हलकीशी हसली. मला असं वाटतं आपल्या आयांनी ना लग्नासाठी भेटायचे तर अगदी फॉर्मल, व्यवस्थित वागा असं सांगून आपल्यामध्ये एक ऑकवर्डनेस तयार केली आहे. आपण जसे आहोत तसे वागूयात ना. पण मी आधीच म्हणाले की मी माझ्या इच्छेविरुद्ध आले, कारण मला एवढ्यात लग्न करायचं नाही आहे. सो मी पुढचा काही विचार करेन असं समजू नकोस. मग आपण इथून निघून जायला हवं असं म्हणणं आहे का तुझं? नाही, म्हणजे असेच निघून गेलो तर आई विचारेल ना घरी गेल्यावर, मग तिला काय उत्तर देणार? आता तुला कळलंच आहे मला लग्न करायचं नाही आहे, तर एक मित्र म्हणून मी बोलू शकेन तुझ्यासोबत. दॅट साऊंड्स ग्रेट. मग का करायचं नाही आहे तुला लग्न एवढ्यात? एक मिनिट, तुझा बॉयफ्रेंड तर नाही आहे ना?
एखाद्या मुलीला लग्न करायचं नाही आहे म्हणजे तिचा बॉयफ्रेंड असतो त्यामुळे ती नकार देते असं असतं का? नाही, पण मी जनरली विचारलं. नाही माझा बॉयफ्रेंड. आणि आधी तू सांग ना, तू का आलास तुझ्या आईच्या सांगण्यावरून? मी आईच्या सांगण्यावरून आलो आहे, पण माझ्या इच्छेनुसारच. आधी नाही म्हणालो, पण मग तुझा फोटो बघितला. नाही नाही नाही, फोटो बघून प्रेमात वगैरे नाही पडलो, पण छान वाटलीस तू. असं वाटलं की एकदा तरी तुला भेटावं आणि मग आलो. ओ, मग आता सांग, तू का नाही म्हणतेस लग्नाला? कारण मला एवढ्यात नाही करायचं लग्न. माझ्या लाईफमध्ये काही इश्यूज आहेत जे सॉल्व करायला मला वेळ हवा आहे. बघ ना, मी स्वतःचंच निस्तरू शकत नाही आहे आणि कुणा दुसऱ्याला माझ्या आयुष्यात आणून माझे प्रॉब्लेम सॉल्व तर होणार नाही आहेत. सॉल्व कदाचित होणार नाहीत, पण ते सॉल्व करण्यासाठी एक सपोर्ट कायम असेल तुझ्यासोबत. सपोर्ट? आई बाबा कायमसोबत असतात माझ्या, पण या बाबतीत त्यांचा सपोर्ट वाटत नाही मला. कारण आई बाबा त्यासाठी नाही आहेत. त्यांनी आपल्यावर खूप प्रेम करावं, मोठं करावं, पण प्रत्येक वेळी ते आपल्याला समजून घेऊ शकणार नाहीत. एका वयानंतर आपल्याजवळ असं कोणीतरी असावं लागतं जो आपल्याला समजून घेईल. त्यासाठीच असतात ना मित्र. पण मित्र कायम सोबत नसतात. आपल्याला असं कोणीतरी हवं असतं जो आयुष्यभर आपली साथ देईल, समजून घेईल, सपोर्ट करेल. लग्न हे संस्कार त्यामुळेच तर निर्माण झाले ना. मान्य आहे मला, पण मला सांग, मी एका त्रासातून जाते आणि तो त्रास मला तुझ्यासोबत शेअर करावा लागतोय, म्हणजे मी उगाच तुला एका टेन्शन द्यावं ना? म्हणून तर म्हणते की मला वेळ हवाय. माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की मी तयार आहे लग्नाला. प्रॉब्लेम्स कुणाच्या आयुष्यात नसतात नित्या. जर प्रत्येकाने त्या प्रॉब्लेमचा विचार करत पुढे न जाण्याचा विचार केला तर कसं होईल? आणि आपले प्रॉब्लेम शेअर केल्याने फायदाच होतो. आणि पुढचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल तर तो नक्कीच त्यातून बाहेर पडायला आपली मदत करतो. तू जे म्हणतोयस ते पटतंय मला, पण नाही, मला नाही येऊ द्यायचं कुणाला माझ्या आयुष्यात जोपर्यंत माझ्यासोबतच लढा सुरू आहे. कुणाल काहीसा गंभीर होत म्हणाला. नक्की काय झालंय? म्हणजे तू कम्फर्टेबल असशील तर सांगू शकतेस. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि मग टेबलावर ठेवत त्याच्याकडे बघून म्हणाली, सुरुवातीपासूनच सांगते. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या मैत्रिणीचं ब्रेकअप झालं. तिचा बॉयफ्रेंडही माझा मित्रच होता. मी दोघांचंही बोलणं ऐकून घेतलं आणि त्यावरून ते का घडलं असावं, त्यांची मनस्थिती काय असेल, दुःख काय असेल यावर एक लेख लिहिला. जेव्हा त्याच मैत्रिणीला तो वाचायला दिला, तिला तो प्रचंड आवडला. तिच्या बॉयफ्रेंडची मनस्थितीही तिला कळून आली आणि तिच्याच आग्रहाखातर नावे बदलून तो लेख ब्लॉगवर टाकला. मित्रमैत्रिणींनी तो शेअर केला. कॉलेजमध्ये कितीतरी लोकांनी वाचला आणि शेअर केला. तो सगळ्यांना आवडला. मग काय, ज्यांना असं वाटायचं की त्यांच्या ब्रेकअपची स्टोरी इंटरेस्टिंग आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. मी सुद्धा त्यांचे अनुभव अगदी रंगतदार पद्धतीने लिहायचे. हळूहळू ब्लॉग इतका फेमस झाला की कितीतरी लोक ईमेलने त्यांचे अनुभव पाठवायचे. असंच एक दिवस एका साप्ताहिकाकडून ईमेल आला आणि त्यांनी मला त्यांच्यासाठी लिहायला ऑफर केलं. मी ती ऑफर स्वीकारली. त्यांना आठवड्यात 4 जणांचे अनुभव पाहिजे होते. त्यासाठी मी लोकांना भेटणं सुरू केलं. ईमेलवर ज्यांची स्टोरी मला इंटरेस्टिंग वाटते त्यांना मी भेटायला बोलवते आणि त्यांची मुलाखत घेते. लोक त्यांचे अनुभव सांगतात, त्यांच्या आयुष्यातले दुःख शेअर करतात. ते लिहून रेकॉर्ड करून घरी गेल्यावर एडिट करते. अगदी मला जसा हवा होता तसा जॉब मिळाला. मला नवीन लोकांना भेटायला मिळतं. लिहायची आवड तर आधीपासूनच होती. त्या कामाचे पैसेही मिळतात. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की केवळ त्रास होतो आणि शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास भयंकर असतो. माझं लिखाण आजकाल होणारा प्रेमभंग, त्याची कारणे, परिणाम यावर आहे. त्यामुळे लोक केवळ त्यांचे वाईटच अनुभव सांगतात. एखादी वाईट गोष्ट वारंवार घडत असली की त्याचा आपल्याला त्रासच होतो. काही दिवसांनी मला जाणवू लागलं होतं की मी उगाच चिडचिड करायला लागली आहे. गोड शेवटावरचा माझा विश्वासच उडाला होता. एकेकाळी प्रेमकथा आवर्जून वाचणारी मी, माझा प्रेमावरचा विश्वासच उडत चालला होता आणि शेवटी माझ्या कामाचा परिणाम माझ्यावर दिसू लागला. मला आता कुणाचं बोलणं ऐकून घ्यावंसंच वाटत नाही. ते त्यांचं दुःख शेअर करतात, त्यांचं मन हलकं होतं, पण माझं काय? मी कितीतरी निगेटिव्हिटी घेऊन जगते. शेवटी जॉब सोडावा असाही विचार आला मनात. मी तेच म्हणणार होतो.
तू जॉब का नाही सोडलास मग? कारण तोपर्यंत माझं लिखाण तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. कितीतरी लोकांचे ईमेल्स येऊ लागले. सगळं सोडून गेले असते तर लोकांना काय कारण दिलं असतं मी? एवढ्याशा गोष्टीला घाबरली म्हणाले असते लोक. त्यामुळे तो विचार सोडून दिला मी. गेले 4-5 महिने कोणत्याही आनंदाशिवाय मी हे काम करते आणि माझ्यातली निगेटिव्हिटी वाढतच चालली आहे. अगं, पण कुणाचे अनुभव ऐकून असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं ना. बघ, हे फॅक्ट आहे की हृदयरोग तज्ज्ञांचा मृत्यू हा हृदयरोगाने होतो. तसंच सायकोलॉजिस्टला शेवटी मेंटल प्रॉब्लेम्स होतात. असं का होतं? तर जेव्हा ते एखाद्या पेशंटला ट्रीट करत असतात तेव्हा ते त्या पेशंटमधली निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये घेत असतात. आणि एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड, बट इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. पेशंटमधली ती एनर्जी डॉक्टर घेऊन घेतो, पण डॉक्टरमधली एनर्जी त्याच्यातच असते. माझ्या बाबतीत तेच घडतं आहे. मी लोकांची निगेटिव्हिटी माझ्यात घेत आहे, पण माझ्यातून ती निगेटिव्हिटी बाहेर पडतच नाही आहे. आणि मला माझ्यातली निगेटिव्हिटी माझ्या होणाऱ्या लाईफ पार्टनरला नाही द्यायची. त्यामुळे मी लग्नासाठी नाही म्हणते. एवढं बोलून ती शांत झाली. आज पहिल्यांदाच ती कुणाजवळ हे सगळं बोलली होती. असं नव्हतं की त्याच्याशी काहीतरी बोलावं म्हणून तिने त्याला सांगितलं, पण तिला मनापासून त्याला हे सगळं सांगावं वाटलं होतं म्हणून तिने सांगितलं. कुणाल काहीसा विचार करत म्हणाला, तर असं आहे सगळं, पण तू कधी यातून बाहेर पडण्याचा विचार का नाही केलास? केला ना. जॉब सोडायचा विचार केला, पण ते शक्य नव्हतं. काही दिवस सुट्टी घ्यावी असं वाटलं, पण माझं काम मी कुठेही बसून करू शकते. त्यामुळे सुट्टी घेऊनही मला काम सुरूच ठेवावं लागलं असतं. मित्रमैत्रिणींना भेटावं म्हटलं तर सगळे त्यांच्या आयुष्यात बिझी आहेत. माझी मावस बहीण रक्षाताई, तिला सांगावं तर तिचंही नुकतंच लग्न झालेलं आणि घरी आईचा लग्नाचा पाढा. त्यामुळे कुणाला काही सांगावंसंही नाही वाटत. एवढे महिने झाले काहीच ठीक होत नाहीये, मग आता काय करायचा विचार आहे तुझा? माहीत नाही, पण लग्न करण्याचा विचार नक्कीच नाही आहे. नित्या, तुला माहिती आहे, जॉब करण्याचा आनंद तेव्हाच असतो जेव्हा तो आपल्या आवडीचा असतो. तुला तुझ्या आवडीचा जॉब मिळाला आहे, पण तुला त्यातून आनंद मिळत नाही आहे म्हणण्यापेक्षा तू त्यातून आनंद घेत नाही आहेस असं मी म्हणेन. म्हणजे आनंद सहज मिळणारी गोष्ट नाही आहे, तो शोधावा लागतो. जसा एखाद्या मुलाला पहिला क्रमांक मिळाला आणि दुसऱ्याला तिसरा, दोघांनाही आनंद मिळतो, पण दुसऱ्याने तो आनंद शोधलेला असतो. तू तो पहिला मुलगा बनण्याचा प्रयत्न करू नकोस, दुसरा बनण्याचा प्रयत्न कर. आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. म्हणजे कसं? मला सांग, तू लोकांना भेटतेस म्हणजे काय करतेस? मला जे ईमेल येतात त्यात मला जे इंटरेस्टिंग वाटतात त्यांना मी भेटायला याच कॅफेला बोलावते. इथे यायच्या आधी त्यांना जे प्रश्न विचारायचे असतात ते लिहून घेते. ते आले की मोबाईलवर रेकॉर्डर ऑन करते, सोबत नोटही करते. मध्ये एक कॉफी आणि मुलाखत संपली की घरी निघून जाते. ओके, म्हणजे हा तुझ्या कामाचा भाग आहे म्हणून तू लोकांना भेटतेस. तुला आवडतं म्हणून नाही, कारण यात तू हवा तो आनंद घेतच नाही आहेस. यात काय आनंद असू शकतो? असूच शकतो. तू ज्याला भेटायचं आहे त्याला रँडमली चूज करायला हवं. तू त्यांचे अनुभव आधीच वाचलेले असतात, त्यामुळे ते त्यांच्याकडून ऐकताना तुला हवा तो रस वाटत नाही. त्यांना विचारायचे प्रश्न आधीच काढून ठेवलेले असतात, त्यामुळे त्या मुलाखतीला कुठेतरी मर्यादा येत असेल. तुला प्रश्नांविषयी विचार करावाच लागत नाही, त्यामुळे तुला स्वतःला प्रश्न सुचत नसतील. तू इथे आल्यावर रेकॉर्डर ऑन करतेस, ते तुला हेल्पच करतं. पण पुढचा व्यक्ती काय बोलला हे तुला लक्षात ठेवावंच लागत नाही, त्यामुळे सांगणाऱ्याच्या कितीतरी गोष्टीकडे त्या क्षणी दुर्लक्ष होत असेलच तुझं. नित्याला त्याचं म्हणणं पटत होतं. तिने कधी या गोष्टींकडे लक्षच दिलं नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या लिहिण्याचा विषय, तो विषय बदलण्याचा तू कधी विचार केला नसशील. पण लोकांना तेच आवडतंय. आनंदापेक्षा वाईट गोष्टींचा अनुभव ऐकायला वाचायला आवडतं लोकांना. अगदी बरोबर, पण तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुझ्या लिखाणावर विश्वास नाही. असं तर काही नाहीये. मग तुला असं का वाटत नाही की तू विषय चेंज केलास तरीही लोकांना आवडेल? हे बघ, लोक आवर्जून वाचतात म्हणजे त्यांना तुझं लिखाण आवडतं, आणि त्यांना तुझं लिखाण आवडत असेल तर तू त्यांच्या पुढ्यात काहीही ठेव, ते आनंदाने चाकतील. नित्या यावर विचार करू लागली होती. मला सांग, या कॅफेपासून ते घरापर्यंत काय काय येतं? तसे 4-5 चौक येतात.
पण लक्षात राहण्यासारखं म्हणजे एक बाग येते, पुढच्या चौकात फुलांचं दुकान आहे आणि काही अंतराने पाणीपुरीचा गाडा आहे आणि पुढे बस एवढं पुरेसं आहे. मला सांग, तू घरी जाताना कधी त्या बागेत जाऊन बसलीयस? तिथे खेळणाऱ्या मुलांसोबत खेळलीयस? तिथल्या आजी आजोबांसोबत गप्पा मारल्या आहेस? घरी जाताना कुणासाठी किंवा काहीतरी स्पेशल आहे म्हणून नाही, तर स्वतःसाठी त्या फुलांच्या दुकानातून फुलं खरेदी केली आहेस? पाणीपुरी खायची मज्जा कुणी सोबत असल्यावरच येते, पण कधी ती एकट्यातही मज्जा घेतली आहेस? नित्या गप्प होती. तिच्याकडे त्या प्रश्नांचं उत्तर होतं, जे तिच्या गप्प राहण्यामुळे कुणाला कळलं होतं. गेली कित्येक महिने तिने यातलं काहीच केलं नव्हतं. नित्या, अगं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आनंद देणाऱ्या असतात, पण आपलं दुःख आपण एवढं मोठं मानत असतो की त्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद दिसतच नाही आपल्याला. एका छोट्याशा बदलाने खूप काही होतं ग. तू म्हणालीस की तू याच कॅफेमध्ये येतेस. हो, इथेच का येतेस? घरापासून जास्त दूर नाही आणि मला आवडायचं आहे कॅफे. आता इथले सगळे ओळखीचे झालेत, त्यामुळे मी इथेच येते. कधी कधी जागेचाही फरक पडतो. हा कॅफे तुला आधी आवडायचा म्हणजे नक्कीच आता तसं वाटत नसेल. सध्या वेगवेगळ्या थीम असलेले, वेगवेगळ्या सुविधा असलेले कॅफे आहेत. तुला आधीमध्ये जागा बदलायला हवी. खरं बोललास. जसं आपण आपल्या खोलीत अभ्यास करून कंटाळा आला की आपण बाहेर बागेत किंवा टेरेसवर जाऊन बसतो आणि त्याचा फायदाही होतो. माझ्या कधीच ह्या गोष्टी लक्षात कशा नाही आल्या. या सर्वांसोबत तुला स्वतःमध्येही बदल करायला हवा. स्वतःमध्ये नेमकं काय म्हणायचंय तुला? जसं तू आता जशी आली आहेस मला भेटायला, तशीच तू इतरांना भेटायला जातेस. म्हणजे नो मेकअप, असे केस बांधलेले. हो. एखाद्या वेळेस तुला तुझे कुरळे केस मोकळे सोडायला हवे. त्यांना वाऱ्याशी खेळू दे. किंवा तुझ्या लिपस्टिकचा रंग, परफ्यूम चेंज करून बघ. कधीतरी एक छोटीशी टिकली लावून बघ. नित्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. ती म्हणाली, तुला याचा एक्सपिरियन्स दिसतोय. हो, मेधा माझी एक्स. काहीच महिने सोबत होतो आम्ही. मग एक दिवस ती म्हणाली की मला जमणार नाही हे नातं टिकवणं आणि सोडून गेली. प्रेम बहुतेक नव्हतंच आमच्यात, त्यामुळे मलाही फार दुःख नाही झालं. पण ती जेव्हा केस मोकळे सोडून यायची ना, तेव्हा ती मला खूप आवडायची म्हणून म्हणालो. काही सेकंद दोघेही शांत होते. नित्या गालात हसत काहीतरी विचार करत होती. शांतता मोडत ती म्हणाली, तू जे काही सांगितलंस ना आज, त्या गोष्टींची जाणीव कधी मला झालीच नाही. मी फक्त त्या दुःखासाठी रडत बसले, पण त्यातून बाहेर निघण्यासाठी काय करता येईल याचा विचारच नाही केला. छोट्या छोट्या गोष्टींचा किती परिणाम होत असतो आपल्यावर हे लक्षातच नाही आलं माझ्या. आज आपण भेटलो आणि तू मला जाणीव करून दिलीस या गोष्टींची. तू खरंच गेम डिझायनर आहेस की कोणी मानसतज्ञ? नाही, मी कोणी मानसतज्ञ नाही. मग सुरुवातीला माझ्या मनातलं ओळखलंस, माझे प्रॉब्लेम्स शेअर केल्यावर एवढं काही बोललास, ते कसं? स्वानुभव, मला आलेले अनुभव, त्यावरून बोललो. म्हणजे तू सुद्धा माझ्यासारख्या प्रॉब्लेम्समधून गेलायस? ऑफकोर्स. जगात सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणाला घरात नसलेला पैसा प्रॉब्लेम वाटतो, तर कुणाला घरात असलेला पैसा प्रॉब्लेम वाटतो. कधी कधी कुणाचं ICUमध्ये असल्याचं दुःख असतं. तसंच कुणाचं साधं बोट कापल्याचं दुःख असतं. ते म्हणतात ना, प्रॉब्लेम्स तो है सब के साथ, पर नजरिये की है बात. तसं काहीचं असतं. तुझ्यासोबत नेमकं काय झालंय पण? कुणाला एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, मला आधीपासूनच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायला आवडायचं. त्यात ट्रेकिंगला जायची भारी आवड. सगळे गड, किल्ले, डोंगर, दऱ्या मी पालथ्या घातल्या. एक दिवस माउंट एव्हरेस्ट चढायचे हे माझं आधीपासून ठरलेलं. मी माझ्या जॉबला नुकताच जॉईन झालो होतो. कॉलेजमधल्या मित्रांनी ट्रेकचा प्लॅन बनवला. पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा. त्याआधी पावसाळ्यात कितीतरी वेळा ट्रेकला गेलो होतो आम्ही, पण नियतीच्या मनात जे असतं ते घडल्या वाचून राहत नाही. निसरड्या जागेतून चढता चढता माझा पाय घसरला आणि मी काही अंतर घसरत खाली गेलो. तसे सगळे मित्र माझ्याकडे आले. मला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला ठिकठिकाणी खरचटलं होतं आणि उजव्या पायात फार वेदना होत होत्या. डॉक्टरांनी एक्सरे काढायला सांगितला. त्यात उजव्या पायाचं हाड मोडलेलं दिसलं. डॉक्टरांनी प्लास्टर केलं आणि 21 दिवसात सगळं नीट होईल हे सांगितलं. त्यासोबतच हे सुद्धा सांगितलं की मी आधीसारखा चालू शकेन, पण धावू शकणार नाही. कदाचित ट्रेकिंगही करता येणार नव्हती. ते 21 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते.
आपल्याला आवडत असलेली गोष्ट आपण पुढे करू शकणार नाही आहोत याची जाणीव खूप त्रासदायक असते. त्या दिवसात मी खूप शांत झालो होतो. आई बाबा नेहमी मला आनंदी ठेवण्याचा, मला काहीच झालेलं नाही, मी लवकर ठीक होईल याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायचे. मित्रमंडळी आधीमध्ये भेटायला यायचे आणि मी जरा बरा झाल्यावर कुठल्या ट्रेकला जायचं यावर चर्चा करायचे. ते सगळे मला खुश करण्यासाठी प्रयत्न करत होते याची मला जाणीव होती. पण आपल्या दुःखासमोर आपल्याला सुख देणाऱ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्षच करतो. माझ्या ऑफिसकडून मला सुट्ट्या मिळाल्या होत्या, पण घर बसल्याही काम होऊ शकत होतं, म्हणून मी घरून काम करायला लागलो. मी माझ्या कंडिशनचा विचार करत असतानाच मला गेमची थीम सुचली, जी ट्रेकिंगशी रिलेटेड होती. मी त्यावर काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये मला आनंद मिळत गेला. पण खऱ्या ट्रेकिंगची आठवण मला वारंवार येत राहायची. एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जाते तेव्हाच तिची किंमत कळते म्हणतात, तसंच काहीतरी. 21 दिवस संपल्यावर जेव्हा प्लास्टर काढायला गेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मोडलेलं हाड तंतोतंत जुडलेलं नाही, त्यामुळे मी जास्त वेळ उभं राहू शकणार नव्हतो. पहिलं संपत नाही तर दुसरं संकट आलं होतं. पण जेव्हा आपल्याला कळतं की एखादी गोष्ट आपण करू शकत नाही तेव्हा तीच गोष्ट करण्याच्या मागे लागतो आपण. मी घरी गेलो, पण एका वेगळ्या निश्चयासोबत. माझ्यासोबत जे घडलं त्यासाठी मला रडत बसायचं नव्हतं. मी खूप ऐकलं होतं की ज्यांना पाय नाहीत अशा कितीतरी लोकांनी ट्रेकिंग केली आहे. मला तर दोन्ही पाय आहेत, मी चालूही शकतो, मग ट्रेकिंग का नाही करू शकत. मी त्यासाठी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करणाऱ्या संस्थांना भेटलो. याच दरम्यान मला रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग याबद्दल कळलं. मी एका संस्थेला जॉईन झालो आणि ते सगळं अनुभवलं. बघ, म्हणजे मी ट्रेकिंग सोडून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजही करायला लागलो. त्यामुळे मला ट्रेकिंग करता येणार नाही याचं दुःख हळूहळू कमी होऊ लागलं. मी आधी त्या गोष्टींकडे लक्षच दिलं नव्हतं, पण त्या अपघातानंतर मी त्या करायचा विचार केला. त्यामुळे खरंच मला असं वाटतं की लाईफमध्ये चेंज हा हवाच. मी इतर ॲडव्हेंचर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सर्वांनी माझ्यातली सकारात्मकता परत आणून दिली. त्या काळात तुझी मनस्थिती खूप वाईट असेल ना? हो, पण आईबाबांनी खूप सांभाळून घेतलं मला. त्यांना खूप काळजी असते का आपली. त्यांना कळत असतं आपल्या मनातील, पण ते बोलून दाखवत नाही. पण त्यातून आपल्याला बाहेर काढायचा नक्कीच प्रयत्न करत असतात. आता माझ्या लग्नाचंच बघ. त्यांना माहिती आहे आता मला एका लाईफ पार्टनरची गरज आहे, माझ्यावर प्रेम करणारी, काळजी घेणारी. त्यामुळे आईने तुझ्याबद्दल सांगितलं. म्हणजे माझ्या आईला कळत होतंच की मला कुणीतरी समजून घेणारं हवं आहे, त्यामुळे ती माझ्या मागे लागली. अगदी बरोबर. पण आधी मला वाटलं की तू खरंच मला घरी परत पाठवतेस की काय. नित्या जीभ चावत म्हणाली, ॲक्च्युली तेच करणार होते, पण घरी गेल्यावर आईचा ओरडा खायचा नव्हता मला. म्हणजे मी चांगलाच टाईम वेस्ट केला आहे तुझा. नाही, अजिबात नाही. उलट मी इतके काही शिकले ना तुझ्याकडून की तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही आहे. आभार मानू शकतेस ना काहीतरी खायला ऑर्डर करून. आणि तू नेहमी इथे कॉफीच पितेस का? हो. अगं, कधीतरी समोरच्या टपरीवरचा चहाही पिऊन बघ. बरं. तिने वेटरला आवाज दिला आणि खायला ऑर्डर केलं. खात खात त्यांनी आणखी गप्पा मारल्या. जवळपास 2 तास झाले होते. खाऊन झाल्यावर काही वेळाने घरी परत जायचं ठरलं. अरे शिवा, तू थांबणार आहेस इथे? नाहीतर मी सोडून दिलं असतं तुला. हो, मला थांबायचं आहे. इथल्या लोकांना भेटायचं आहे आणि सांगायचं की उद्यापासून माझी जागा रिझर्व ठेवू नका, मी अधेमध्ये येत जाईन. ओके. मग तुझं आताही हेच ठरलंय की एवढ्यात लग्न नाही करायचं, हो ना? हो. काही दिवस मला स्वतःसोबत घालवायचे आहेत. स्वतःला कसं आनंदी ठेवता येईल याचा विचार करायचा आहे, नंतरच लग्नाचा विचार. तुला भेटून फार छान वाटलं नित्या. कुणीतरी जवळचं भेटलं असं वाटलं. आपली पुढे कधी भेट होईल की नाही माहीत नाही, पण आज तू भेटायला आलीस त्यासाठी थँक्स. आणि खरं तर मला तुझ्या आईला सुद्धा थँक्स म्हणायचं आहे. मी असा असतानाही त्यांनी माझी तुझ्याशी भेट घडवून आणली. खरंच माझा कॉन्फिडन्स वाढला आहे त्याने. त्याची शेवटची 2 वाक्य तिला कळली नाही. ती त्याला विचारायच्या आधी तो म्हणाला, चल मग मी निघतो. एवढं बोलून तो जागेवर उभा झाला. तशी नित्यासुद्धा उभी झाली. नित्या, मला माहिती आहे तुला लग्न करायचं नाही आहे एवढ्यात, पण तू मला आवडली आहेस.
हे ऐकून तिला काय बोलावं कळत नव्हतं, पण तिचे गाल मात्र लाल झाले होते. कदाचित तू माझ्याविषयी विचारही करणार नाहीस, पण जर तुला असं वाटलं की आपल्यात काही होऊ शकतं तर मला पुन्हा भेटायला आवडेल. नक्कीच तू माझा नंबर सेव्ह केला नसशील. मला भेटायचं असेल तर तुझ्या आईकडे माझा नंबर आहे. माझ्याकडे तुझा नंबर असला तरी मी कॉल करणार नाही. निर्णय पूर्णपणे तुझा आहे आणि तुला जे वाटतं तेच कर. नक्कीच. चल मग मी येतो. एवढं बोलून तो मागे वळला आणि चालू लागला. त्याला चालताना बघून ती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. तो काहीसा लंगडत चालत होता. तिच्या लक्षात आलं त्याच्या पायाचं हाड व्यवस्थित नाही जुळलं, त्यामुळे त्याला चालताना लंगडत चालावं लागत होतं. तिला आता कळलं होतं की तो का असा म्हणाला, की मी असा असतानाही त्यांनी माझी तुझ्याशी भेट घडवून आणली. तो कॅफेच्या दारात असताना त्यांनी वळून तिला बाय केलं. तसं गोंधळलेल्या अवस्थेत तिने त्याला बाय केलं. तो निघून गेल्यावर ती जागेवर बसली आणि विचार करू लागली. त्याच्या त्या कमजोरीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हतं ना. तो त्या कमजोरीला कुरवाळत बसला. तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. तिला मुलाखतीसाठी भेटलेल्या लोकांकडून नेहमी नकारात्मकता भेटायची, पण आज कुणालला भेटून केवळ सकारात्मकता मिळाली होती. जर तो त्याच्या प्रॉब्लेमवर मात करून आनंदी राहू शकतो तर मी का नाही, असा विचार करत तिने मोबाईल बंद करून बॅगमध्ये टाकला. डायरी आणि पेन बॅगमध्ये ठेवलं आणि कॅफेतील लोकांना भेटायला गेली. घरी परतत असताना ती कुणालच्या बोलण्याचा विचार करत होती. आज तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिने रस्त्यात येणाऱ्या बागेकडे बघितलं, फुलांच्या दुकानाकडे, पुढे असलेल्या पाणीपुरीच्या गाड्याकडे बघितलं. आज सगळे तिला बोलवत आहेत असं वाटू लागलं होतं. पण आज तिला घरी लवकर जायची घाई होती. घरी पोहोचताच तिने आईला शोधलं. आईला जाऊन मिठी मारत ती म्हणाली, सॉरी आई, मी ना तुला समजूच नाही शकले गं. तू माझ्या भल्याचा विचार करत होतीस आणि मी माझ्या हट्टाला पेटले. जाऊ दे ना आता, कळलं ना तुला. बरं, कुणाल कसा वाटला तुला? छानच वाटला. नित्या, तुला कळलंच असेल त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. हो सांगितलं त्याने सगळं. पण मुलगा लाखात एक आहे असं ऐकलंय मी. ओळखीच्या लोकांकडे विचारलं मी त्याच्याबद्दल. पण सर्वस्व निर्णय तुझा आहे. आम्ही कुणीच फोर्स करणार नाही अजिबात. नित्या काहीच बोलली नाही. रक्षा रूमच्या बाहेर आली तशी नित्या तिला म्हणाली, ताई पाणीपुरी खायला जाऊया. रात्री जेवण झाल्यावर नित्या बैठक खोलीत बसून आजच्या भेटीचा विचार करत होती. कुणालचा विचार करत होती. त्याची एक एक गोष्ट आठवून तिच्या चेहऱ्यावर हलकसा हसू येत होता. अचानक तिला आठवलं तसा तिने तिचा मोबाईल हातात घेतला. तिने सवयीनुसार आजही रेकॉर्डिंग सुरू केली होती, त्यामुळे तो जे बोलला ते सगळं त्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं. तिने कानात हेडफोन्स घातले आणि रेकॉर्डिंग सुरू केली. त्याचा आवाज ऐकताच तिला खूप छान वाटू लागला. तिने ती रेकॉर्डिंग 1-2 वेळा ऐकली आणि लॅपटॉप उघडून त्यात लिहू लागली. रात्री उशिरा झोपल्याने ती उशिराच उठली. आज रविवार होता. तिने संपूर्ण दिवस आई बाबा आणि रक्षासोबत घालवला. आईबाबांना खूप बरं वाटलं. नित्याला खूप फ्रेश वाटत होतं. आज सायंकाळी तिने उरलेलं सगळं एडिट केलं आणि सेंड केलं. आज ती रक्षा आणि आईला घेऊन बागेत गेली. आईला तिथे ओळखीचे भेटले आणि ती त्यांच्यासोबत बोलू लागली. रक्षा एका ठिकाणी बसून तिच्या नवऱ्यासोबत फोनवर बोलू लागली. नित्या लहान मुलांसोबत खेळू लागली. तिथे येणाऱ्या आजी आजोबांसोबत तिची ओळख झाली. आज रात्रीसुद्धा तिने ती रेकॉर्डिंग ऐकली. जेव्हाही ती रेकॉर्डिंग ऐकायची तेव्हा तिला खूप पॉझिटिव्ह वाटायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तिने साप्ताहिक शोधलं. त्यात तिने तिचा कॉर्नर बघितला. लेखिकेचं नाव तर तेच होतं, पण शीर्षक मात्र चेंज झालं होतं. भेट तुझी माझी स्मरते, गुलाबी रंगात शीर्षक होतं. तिने कुणाल आणि तिच्या भेटीविषयी त्यात लिहिलं होतं. शेवटी असंही लिहिलं की यापुढे ही थीम असणार असल्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव पाठवावे. रात्री तिने ईमेल्स बघितले तर तिचा इनबॉक्स फुल होता. लोकांना तो कॉन्सेप्ट प्रचंड आवडला होता. यावेळी तिने त्यांचा अनुभव न वाचता एकाला सिलेक्ट केलं. एका नव्या कॅफेचा पत्ता आणि वेळ त्याला सेंड केली. त्याला विचारायचे प्रश्नही तिने काढून ठेवले नाहीत. दुसऱ्या दिवशी तयारी करत असताना तिला कुणालचे शब्द आठवले. तिने तिचे केस मोकळे सोडले. ड्रेसवर मॅच करणाऱ्या शेडचं लिपस्टिक लावलं. मैत्रिणीने गिफ्ट केलेलं आणि आधी न वापरलेलं परफ्यूम यूज केलं आणि शेवटी कपाळावर छोटीशी टिकली लावली. आज तिच्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. आपला पुनर्जन्मच झालाय असं तिला वाटत होतं. त्या कॅफेमध्ये गेल्यावर तिने भेटायला आलेल्या व्यक्तीचं हसून स्वागत केलं. आधी त्याच्या लाईफमध्ये सध्या काय सुरू आहे
यापासून ते त्याच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारले. आज ती लक्षपूर्वक त्याचं ऐकत होती. तिला पडणारे प्रश्न विचारत होती, पण राहून राहून तिला कुणालची आठवण येत होती. आपण गेल्या 3 दिवसात त्याचा खूप विचार करतोय हे तिला जाणवलं. आता तर आईने त्याचं नाव घेतलं तरी आई काय बोलते याकडे नित्या लक्ष द्यायची. मुलाखत संपून ती बाहेर पडली. आज तिला खूप मोकळं वाटत होतं. आजची मुलाखत तिला खूप आनंद देऊन गेली. घराकडे जाताना ती फुलांच्या दुकानात थांबली. तिने तिच्या आवडीची फुलं घेतली. कुणासाठी तर स्वतःसाठी. आज खऱ्या अर्थाने तिचा पुनर्जन्म झाला होता. त्यासाठी आज आपल्याला आनंदी बघायला कुणाला हवा होता हे तिला मनापासून वाटत होतं. कारण तिच्या त्या पुनर्जन्मासाठी तो सगळ्यात मोठं कारण होता. आपण कुणालचा किती विचार करू लागलो हा विचार करून ती गालात हसली आणि घरी निघून गेली. ती घरी परतली तेव्हा रक्षा आणि आई खायला काहीतरी बनवत होत्या. ती घाईतच तिच्या रूममध्ये गेली. बॅग बेडवर ठेवत तिने कुणालची रेकॉर्डिंग सुरू केली. त्याचा तो आवाज ऐकूनच आता तिच्या ओठांवर हसू येत होतं. शेवटी तिला जाणीव झाली की ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की ती अशी कुणाच्या प्रेमात पडली. तिने मनात काहीतरी ठरवलं आणि लाजतच रूमच्या दारातून आनंदात ओरडली, आई मला कुणालचा नंबर हवाय. तसे आई बाबा आणि रक्षा एकमेकांकडे बघून हसले. आईचा आवाज न आल्याने ती बाहेर पडली. आई कुणालचा नंबर दे. ती ओरडतच बैठक खोलीत आली. पुढ्यात सोफ्यावर बसलेला कुणाल आणि त्याच्या आई बाबांना बघून ती आ वासून त्यांच्याकडे बघू लागली. कुणालने तिच्याकडे बघून स्माईल केली आणि म्हणाला, छान लिहिलीस. तुझ्या आवडत्या व्यक्तीसोबतची पहिली भेट. ती त्याच्याकडे बघून लाजली आणि रक्षाला जाऊन बिलगली. तसे सगळे तिच्याकडे बघून हसू लागले. ती लाजून कुणालकडे बघत होती. तिने त्याला कॉल केला नव्हता, पण तिचा लेख वाचूनच त्याला तिच्या मनातलं कळलं होतं. आणि नित्याला आपल्याला एक योग्य लाईफ पार्टनर मिळालं आहे याचं समाधान. कुणीतरी खरंच म्हटलंय, प्रॉब्लेम्स तो है सबके साथ, पर नजरिये की है बात. प्रॉब्लेम कसा आहे यापेक्षा आपण त्यातून बाहेर पडायचा काय प्रयत्न करतो हे महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यात कितीतरी लहान गोष्टी आपल्याला आनंद देत असतात, पण आपण ते करायचं सोडून देतो. त्या गोष्टी करायला लागलो तर आयुष्य सुखकर होऊन जाईल. आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींमध्ये बदल घडवला, लहान सहान गोष्टी चेंज केला तर आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघता येईल. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. आणि कुणाल आणि नित्याची ही कथा कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. धन्यवाद.